नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून मी स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जे काही प्रेम या विजेता कॉर्नर पॉडकास्टला दिलेलं आहे त्याबद्दल मी आकाश गोंदवले मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो की महाराष्ट्रातला हा सगळ्यात फास्ट ग्रोईंग पॉडकास्ट आहे आणि मी वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या लोकांना इथं बोलवण्याचा प्रयत्न करतो जे खरंच रिअल हिरो आहेत, ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं स्ट्रगल केलं आहे. ते स्वतः तर जिंकलेतच, पण खूप साऱ्या लोकांना त्यांनी जिंकण्याची प्रेरणा दिली आहे, जिंकण्याची ताकद दिली आहे किंवा जिंकण्यात मदत केली आहे. अशा लोकांना बोलवण्याचा मी इथं प्रयत्न करतो. आज आपल्याकडे अजय ससाने सर आलेले आहेत, जे हिप्नोथेरपिस्ट आहेत. संमोहन शास्त्रात त्यांचा प्रचंड गाढा अभ्यास आहे आणि त्यांच्याबद्दल सांगायचं जर झालं तर फार हालाकीच्या गरिबीच्या परिस्थितीतून वडिलांचं छत्र हरवलेलं असताना अजयजींनी काय स्वतःचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, संमोहन शास्त्रामध्ये डीप नॉलेज घेतलेलं आहे आणि आजपर्यंत 10,000पेक्षा जास्त लोकांना त्यांनी संमोहनाच्या माध्यमातून त्यांचं स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी रिकवर करण्यात 100% मदत केलेली आहे. त्यांच्याशी चर्चा करताना हे पण मला जाणवलं की खूप सारी लोक अशा परिस्थितीमध्ये होती की त्यांना आत्महत्या करायची होती आणि सरांच्या ट्रीटमेंटमुळे ते आज एक सुखी, समाधानी, आनंदी, पीसफुल लाईफ जगत आहेत. सो आजचे संमोहनशास्त्राचा जो विषय आहे सरांचा घेऊन मी जो करणार आहे, त्याचबरोबर त्यांची जी काही स्टोरी आहे ती पण खूप इन्स्पायरिंग आहे. तर आपण काय करूयात, मी कमी बोलतो आणि सरांना बोलायला सुरुवात करूयात. सर, तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आहे. सर, तुमच्याबद्दल सुरुवातीच्या आयुष्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती सांगा. स्टार्टिंगला म्हणजे इनिशियली मी आपला सर्वांचं आभार व्यक्त करतो इतक्या छान चॅनलवरती मला तुम्ही बोलावलं. आणि स्टोरी सांगायची म्हटली तर असं आहे की चाइल्डहुडपासून आपण जसं एक टिपिकल बॉलिवूड स्टोरी असते तशी माझी स्टोरी आहे की ज्याच्यामध्ये 10x10चं ॲक्च्युअल घरात मी राहिलो आहे. आणि तिथून मग आई, माझा छोटा भाऊ आणि आम्ही असं तिघे तिथे राहणं. आणि 10x10चं घर काय असतं किंवा ते ॲक्च्युली सगळं एक्सपिरियन्स करणं. आणि आपण चाळ म्हणतो है ना, तर चाळ हा एक चांगला शब्द आहे है ना. आम्ही जिथं राहतो त्याला स्लम म्हणतात. ओके, तर चाळ कुठे राहतो तुम्ही? मी मुंबईमध्ये एक कलिना म्हणून एक भाग आहे सांताक्रूजमध्ये, तिकडे. तर चाळ एक असा भाग असतो की तिथे तो एक सिस्टमॅटिक, जसं दादरमध्ये आहे चाळी है ना, आम्ही स्लम मध्ये राहत होतो. स्लम हा त्याच्यापेक्षा एक खालचा स्तर मानला जाईल. असं तिथे असं अनएज्युकेटेड बऱ्याच ग्रुप आहे असं. सो तिथे असताना मग आपण म्हणू की एज्युकेशन तिथे राहून तशा प्रकारच्या मित्रांमध्ये राहून झालं. आणि ओव्हरऑल आई माझी खूप जास्त स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे ती आम्हाला तिथून बाहेर काढण्यामध्ये ती यशस्वी झाली असं आहे. सो ॲक्च्युली जे असतं प्रॉपर जे लाईफ असतं स्लममध्ये किंवा तिकडचा जो माइंडसेट असतो तिकडच्या लोकांचा, तो खूप असं वेगळा असतो, राईट. आणि त्याच्यामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतात की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. सो इट वॉज अमेझिंग. आता तुमच्याशी बोलताना तुम्ही म्हणलात की माझे जे काही मित्र होते त्यातले अर्धे नाही आहेत आणि अर्धे जेलमध्ये आहेत असं तुम्ही म्हटलात. म्हणजे काय, म्हणजे नक्की तुम्हाला म्हणायचं काय होतं त्यावेळेला, म्हणजे काय नक्की झालं त्यांच्याबरोबर? जिथे मी राहायचो आणि ज्या शाळेमध्ये मी होतो, तर असा एक मित्रांचं दोन कॅटेगरीचे मित्र होते तिथे. एक असं होतं की ॲडिक्शनचं प्रमाण खूप होतं. म्हणजे इव्हन 8th स्टँडर्डमध्ये मी होतो तर 8वीमध्ये मुलं अशा प्रकारचे ॲडिक्शन करत होते जे आपण इमॅजिन नाही करू शकत. आणि ते सगळे माझ्याच ग्रुपमध्ये होते. बरं, राईट. हां, आम्ही लास्ट बेंचर आणि त्याच्यामध्ये शेवटच्या बेंचला बसून ते काय करायचे, ते शेवटच्या बेंचला का बसायचे, बिकॉज तिथे आपल्याला कोणी बघू नये, राईट. मग तिथे वीड आहे किंवा ते चपलेला लावतात बघा, ते हे असतं चपलेला चिपकायचं असतं ना, राईट, त्याचं सुद्धा व्यसन करणारे लोक आहेत. किंवा व्हाईटनर असतं, तर व्हाईटनरचं तर माहिती आहे आपल्याला, पण 8वीमध्ये हे सगळं करणारे मित्रांसोबत माझं अपब्रिंगिंग आहे. बरं, राईट. हा, तंबाखू वगैरे खाण्याचं ते नॉर्मल होतं. पण आता काय झालं की अशा सगळ्या फ्रेंड्स सोबत आणि असे सगळे मित्र आज कोण नाही आहे त्याच्यापैकी, राईट. जे आहेत ते अशाच प्रकारे, म्हणजे माझे जे मित्र सांगण्यासारखे मित्र आहेत ते अर्धे जेलमध्ये आहेत
अर्धे ऍडिक्शनमुळे कोणाची डेथ झाली किंवा अजून म्हणजे गुन्हेगार पण तिथं होते, व्यसनी ऍडिक्टेड लोक पण तिथं होते, आणि त्याच्यातून म्हणजे ते चिखलातून जे कमळ फुलतं असं तुमचं काहीसा प्रकार आहे. मला तुमच्या आई वडिलांबद्दल पण जाणून घ्यायचं थोडंसं. वडील माझे 96 मध्ये गेले. तुमचं वय काय होतं तेव्हा? 5 वर्षाचं. 5 वर्ष होतं. हा. ओके. आणि वडिलांचं तेव्हा ते ट्युबरक्युलोसिस झाला त्यांना, आणि प्रॉपर ट्रीटमेंट न मिळाली की परिस्थितीच तशी होती, त्यामुळे त्यांना ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे ते हे झालं, आजारपणामध्ये त्यांची डेथ झाली. मग आईने मग जबाबदारी घेतली, आणि मग आईने घरकाम करत 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 भांडी घासणं, कपडे धुणं, हे सगळं करत करत लोकांच्या घरी जेवण बनवणं करत तिने आम्हाला शिकवलं. पण ती खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे स्ट्रॉंग होती म्हणूनच कदाचित तुम्ही आम्ही त्याच्यामुळेच आहोत. आमचं अस्तित्व आमच्या आईमुळे आहे. जर ती डगमगली असती त्या परिस्थितीमध्ये तर मग आजपर्यंत मी तिला आयुष्यामध्ये इतके उतार चढाव आले पण खचलेलं नाही पाहिजे कधीच कुठल्याही परिस्थितीमध्ये. माझी पहिली आयकॉन ती आहे की जर मला वाटतं ना की मी जेव्हा लाईफमध्ये कुठे डगमगलो कुठे, तर मी तिला बघतो की ती कधीच कुठेही हार मानली नाही, हारलेली नाहीये. ती खूप स्ट्रॉंग आहे. आणि त्या एज मध्ये की तिचं लग्न झालं असेल, मला वाटतं एकदम, तर मी 5 वर्षाचा होतो आणि मग त्याचा अर्थ ते खूपच यंग असेल ना. त्यात तिने ते आपल्या बीडकडे लग्न पण लवकर केले जातात. हा. आणि मग त्याच्यानंतर सगळा जो प्रवास तिचा तो खूप अमेझिंग आहे, खूप अमेझिंग आहे. म्हणजे ती माझी पहिली गुरु आणि शेवटची गुरु तीच आहे. आणि मग तिथून पुढे जर्नी खूप खूप. शालेय शिक्षण तुमचं कुठे झालं? मी जिथे होतो कलिनाला, तिथे आमचं 10वी पर्यंतचं शिक्षण माझं तिथे झालं. समर्थ विद्यालय म्हणून होतं. नाना पाटेकर आमच्या शाळेचे विद्यार्थी. बरं. हा, नाना पाटेकर आमच्या शाळेचे विद्यार्थी, आणि ते सरकारी शाळा होती. आणि मग आम्ही तिथे 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर पुढे मग बँड्राला होतो मी, चेतना कॉलेजला. मग पुढचं सगळं शिक्षण माझं तिकडे झालं, चेतना कॉलेजला. शिक्षणात काय अडीअडचणी? शिक्षणात अडीअडचणी म्हणजे कसं होतं की काम करायचं आणि शिकायचं असं आहे. बिकॉज परिस्थिती तशी होती ना. कारण मला चालायला पैसे नसायचे तर मी बँड्रापासून घरपर्यंत चालत यायचो. आता बँड्रापासून जर तुम्ही म्हटलं चेतना कॉलेज पासून कलिनापर्यंतचं अंतर एक 14 किलोमीटरचं असेल. एव्हरीडे जायचं 14, यायचं 14. हा, म्हणजे एक साईडने जायचं, जाताना बसने जायचं आणि येताना मग चालत यायचं. मध्ये 14 किलोमीटर चालत यायचं. आणि काय वाटत नव्हतं ऍक्च्युली, मध्ये असं काही वाटत नव्हतं की यायचो आम्ही गप्पा मारत मारत यायचो असं. मित्र होते. हा, म्हणजे इथपर्यंतचा एक पुढच्या स्टॉप पर्यंतचा मित्र आहे, त्याला तिथपर्यंत सोडायचं, मग तिथून पुढे आपलं चालत जायचं. पण काय असं म्हणूया की मजा होती सगळ्या. पण आता मित्र व्यसन करणारे होते, कधी असं नाही वाटलं की आपण पण थोडंसं टेस्ट करून बघावं काय करतायत हे, किंवा काय असू शकतं? नाही, त्याचं रिझन आहे की आमच्या घरात मी खूप अशी लोक बघितली की जे ॲडिक्शनमुळे सगळा संसार नष्ट झालेला आहे. त्या व्यसनामुळे ती व्यक्ती यशाच्या खूप शिखरावर होती, आणि तीच व्यक्ती एकदम सगळं त्याचं संपून गेलं. आणि असे खूप माझ्या घरात, मी माझ्या नातेवाईकांमध्ये असे खूप लोक पाहिले. आणि आय डोंट नो त्या वयामध्ये ही समज माझ्याकडे कशी आली, पण हे आपल्याला नाही करायचं हे मला कळालं होतं की काहीही झालं तरी हे करायचं नाही आपल्याला. बिकॉज अल्कोहोलमुळे काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण माझ्या घरात मी पाहिलेलं आहे. त्यामुळे मग तिथे मी म्हटलं की हे नाही करायचं, काहीही करायचं पण हे नाही करायचं. तर आय डोंट नो तो मेसेज कसा फीड झाला ब्रेनमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलं ते इन्सिडेंट. तुम्ही म्हटले होते मग अशी की काही मोठा इन्सिडेंट घडला तर ते प्रोग्रॅमिंग चेंज होतं किंवा फिट होतं त्याच्यामध्ये. बरं, दुसरं गुन्हेगार मित्र होते, मग असं कधी कुठलं तरी गुन्ह्यात अडकले किंवा गुन्हा करताना बरोबर होते किंवा असं काही? म्हणजे 10वी पर्यंत आमचे ग्रुप्स असायचे, तर आमच्या तारखा असायच्या भांडण्याच्या. म्हणजे 20 तारखेला भेटायचं आणि मग भांडणं करायची, 25 तारखेला भेटायचं मग भांडणं करायची आणि मारामाऱ्या करायच्या. तर माझा इकडचा जो बोन आहे ना, हा असा हा आतमध्ये गेलेला आहे, फ्रॅक्चर झाला होता, बिकॉज आम्ही तेवढी भांडणं केलेली आहे. राईट, कारण त्यावेळेस मार्गदर्शक कोण नव्हतं. आणि मग त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये होतोच मी बऱ्यापैकी, कारण आम्ही शेवटच्या बेंचला बसायचो आणि भांडणं कर, मारामाऱ्या कर, हे आमचं फेवरेट ऍक्टिव्हिटी होती. राईट, खेळ होता हा एकदम आवडीचा. म्हणजे अशा प्रकारे झालंय की मी कदाचित तिथे नसतो, मग मी कुठेतरी इथे एरवाड्यामध्ये किंवा तिकडे कुठेतरी, बाकीचे तुमचे तिकडेच अजून ते तिकडेच आहेत. बट फॉर्च्युनेटली
गंमत अशी घडली की आमच्या शाळेमध्ये हे असंच भांडणं करायचे, मारामाऱ्या करायचं, मग प्रिन्सिपल समोर जाऊन उभं राहायचं. हे मला बरं वाटायला लागलं होतं, चांगलं वाटायला लागलं होतं की हे काहीतरी थ्रिलिंग आहे. आणि त्यानंतर आमच्याकडे लायब्ररी आहे शाळेमध्ये, मॅडम होत्या त्या. तर मी असंच गेलो त्यांना इम्प्रेस करण्यासाठी की मॅडम मला द्या बरं एक पुस्तक वाचायला. आणि त्या म्हणाल्या तुला वाचायचं आहे पुस्तक? तर म्हणाले ठीक आहे. तर त्यांनी मला एक होता कारवर नावाचं पुस्तक दिलं. माझ्या आयुष्याचं सगळ्यात पहिलं पुस्तक ते एक होता कारवर. तर त्याची स्टोरी आठवत नाही मला, पण ते पुस्तक त्यांनी दिलं. पुस्तक वाचल्यानंतर मी वाचलं आणि मी त्यांना ते परत दिलं. मॅडम इम्प्रेस झाल्या. त्या म्हणाल्या या शाळेमधला, पूर्ण शाळेमधला तू एकमेव विद्यार्थी आहेस जो हे पुस्तक वाचून 2 दिवसात परत आणून दिलेस. त्याने अजून एक पुस्तक दिलं मला. रणजित देसाई यांचं पुस्तक होतं ते पुस्तक दिलं. त्याच्यानंतर अजून एक पुस्तक दिलं, ययाती. ययाती हे वि.स. खांडेकरांचं पुस्तक आहे, ज्ञानपीठ प्राप्त पुरस्कार मिळालेला आहे. ते 3 दिवसात मी संपवलं. एवढी मोठी कादंबरी मी 3 दिवसात संपवली. आणि त्यानंतर मला त्या पुस्तकांचं अट्रॅक्शन पेक्षा मला त्या मॅडमकडे जाण्याची जास्त हे वाटायची की ह्या मला कौतुक करतात. ओके, म्हणजे कौतुकाची थाप पडली होती आणि कौतुक मिळवण्यासाठी अजून करत गेले. आणि मी करत गेलो आणि त्याचं एक आयुष्याला कायापालट झाला, तो तिथे झाला. वाचाल तर वाचाल, नाहीतर जाचाल. 100%. आणि तिथून त्या झोपडपट्टीतून मला बाहेर काढलं असेल त्या लायब्ररीने. वा, फंटास्टिक. पण हे संमोहन शास्त्र कसं काय आयुष्यामध्ये आलं? हा जो फेज झाला 10वी पर्यंतचा, तो त्याच्यानंतरचा इंटरव्हल, सुट्ट्या पडल्या आणि पुस्तक वाचायला लागलो. पुस्तकं वाचायला लागल्यामुळे मी पेपर्स वाचायला लागलो, न्यूजपेपर. आणि तिथे ना एक जाहिरात होती, संमोहन शास्त्राचा कोर्स आहे असं असं. आणि मला थोडंसं मानसशास्त्राबद्दल आवड होती, कारण आता ययातीसारखं कादंबरी वाचली आणि एवढं सगळं, तर ह्युमन सायकोलॉजीबद्दल थोडंसं क्युरिओसिटी निर्माण झाली. तर मी गेलो तिकडे, अटेंड केलं. आता तिथे काय झालं की तिथे एक संमोहन तज्ज्ञ होते, बरेच 200-250 लोक होते. छबिलदासला, दादरला छबिलदास स्कूलमध्ये. आणि रात्री संध्याकाळी 7 वाजता तो प्रोग्राम होता. त्यांनी एका व्यक्तीला संमोहित केलं आणि त्याचा हात असा स्ट्रेट केला आणि त्याला म्हटलं की हा तुझा हात तुला वाकवता येणार नाही. आणि तो व्यक्ती, आणि तो असा 6.5 फुटाचा धिपाड माणूस होता, मजबूत होता असा. त्याला हात त्याचा स्वतःचा वाकवता येत नव्हता अंडर ट्रान्स. त्याच्यानंतर त्या माणसाला त्यांनी 2 चेअरवरती झोपवलं आणि खाली काही सपोर्ट नव्हता. 2 चेअर, इथे डोकं इथे पाय. आणि त्याच्या पोटावरती एक माणसाला उभा केलं. साधारण 120 किलो वजनाचा माणूस असेल, त्याला उभं केलं. तर तरी तो माणूस खाली वाकला नाही. त्याच्या कमरेतून स्टिफ होता एकदम. तर मी म्हटलं हे काय आहे. त्यानंतर मला वाटतं 2-3 रात्री मला झोप नाही लागली. मला स्वप्न पडायची संमोहन शास्त्राचे, की मी कोणाला तरी संमोहन करतोय, हे असंच मी कोणासोबत तरी करतोय, त्याची मला स्वप्न पडायला लागली. आणि मग ते एक म्हणा तुम्ही वेळ लागला या विषयाचा. काइंड ऑफ ऑब्सेशन. कारण एक दिवस मी संमोहन शास्त्राचं पुस्तक घरात वाचत होतो, बाहेर इलेक्ट्रिसिटीचा स्फोट झाला होता, ते मीटर उडालं होतं, पूर्ण आग लागली होती आणि मी आतमध्ये पुस्तक वाचत बसलोय. माझी मावशी घराच्या बाहेरून ओरडते की अरे तू बाहेर आहे, तुला काही समजत नाही का तू ते. आणि मला कळतच नव्हतं की ते मी पुस्तक वाचतोय आणि तिथे आग लागली म्हणून, हे का आरडाओरडा चालू आहे म्हणून. तर एवढं एकाग्र झालं होतं, इतकं डीप मध्ये. मी एक पुस्तक होतं, हिप्नॉटिझम नावाचं पुस्तक होतं, ते 200 ते 300 वेळा वाचलं होतं. बिकॉज 2006-07च्या आसपास तेवढे रिसोर्सेस आपल्याकडे नव्हते. बरोबर की. आणि ते एकच पुस्तक होतं माझ्याकडे, मग तेच वाचायचं. आणि मग इमॅजिन करायचं की मी पण असंच काहीतरी करतोय. तर तिथून खूप जबरदस्त प्रवास चालू झाला. तर काय आहे हिप्नोसिस, काय आहे हे संमोहन शास्त्र वगैरे? संमोहन शास्त्र आपण असं म्हणूया की आपले 2 मन आहेत, एकदम सिंपल. बाह्य मन आहे, अंतर्मन आहे. तुम्ही जन्माला आल्यापासून आजपर्यंतचे सगळे इन्फॉर्मेशन जे आहे, जे तुमची मेमरी आहे, आठवणी, तुमच्या सगळ्या आठवणी अंतर्मनात आहेत. तुमच्या सगळ्या सवयी अंतर्मनात आहेत. ओके, आता जर मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या कॉलेज टाइममध्ये तुम्ही कुठला सोप वापरत होता, राईट, किंवा कुठला शॅम्पू यूज करत होता, किंवा कुठला पावडर लावत होता, है ना, आतापर्यंत ती मेमरी नव्हती तुमच्याकडे. बरोबर. आणि जेव्हा मी म्हटलं की तुम्ही कॉलेजमध्ये कुठला सोप यूज केला, तर तुम्ही डायरेक्टली ती मेमरी तुमची ओपन झाली. बरोबर. ही मेमरी कुठे होती आतापर्यंत?
तर ती होती आपल्या Subconscious. सबकॉन्शियस माइंडमध्ये. जन्माला आल्यापासून आजपर्यंतची सगळी मेमरी, सगळ्या आठवणी, सगळं काही आपले प्रोग्रामिंग, तर जसं एका कम्प्युटरला प्रोग्राम करतो तसं प्रोग्रामिंग आपल्या माइंडचं आहे, अंतर्मनात आहे. दॅट इज अवर सबकॉन्शियस माइंड. आणि कॉन्शियस माइंड म्हणजे काय, तर मी ठरवलं आणि मी केलं, मी कॅल्क्युलेशन करतो, मी तर्क लावतो. तर हे सगळं 24 तासाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात ना आपल्या, प्लॅनिंग करणं, इकडे जायचंय तर मला तिकडे जाणं, ते ठरवून केलेली कामं असतात, ती कॉन्शियस माइंडची असतात. न ठरवता केलेली कामं असतात, ती अनकॉन्शियस माइंडची असतात. म्हणजे एखाद्या माणसाला राग आला तर राग ठरवून येत नसतो, बरोबर आला, कारण हे केल्यावर राग येतो, हे बटन दाबल्यावर ही लाईट चालू होते, है ना, मग हे बटन दाबल्यावर ह्याचा राग ट्रिगर होतो, राईट. बरोबर. तर तो राग ट्रिगर का झाला, कारण तो सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे, ती मेमरी आहे त्या माणसाची, राईट. या अंतर्मनाच्या त्या मेमरीज मध्ये जाऊन त्या प्रोग्रामिंग मध्ये बदल करता येणं, दॅट इज हिप्नॉसिस. ओके. तिथपर्यंत जाण्याचा राजमार्ग म्हणजे संमोहन. आम्ही जे पाहिलं किंवा ऐकलं ते, आम्ही नाना पाटेकरचं पिक्चर बघितलं होतं तुमच्या शाळेत, तिथे काहीतरी पेंडलून हलवतात ते समोर, आणि ते मला वाटतं क्रांतीवीर मधलाच विषय आहे. आणि ते समजत होतं, जो काही समोरचा व्यक्ती सांगेल तसं तो ऍक्टिंग किंवा ते काम करतो आणि ऑनवर्ड तो त्याच्यातनं बाहेर पडतो, तेवढंच आम्हाला माहित आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणताय की हे तुम्ही त्याच्या माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडच्या मेमरीमध्ये जाऊन चेंजेस करू शकता. येस. तर याचे बेनिफिट्स काय? पहिली गोष्ट, जसं ते नाना पाटेकरांच्या पिक्चर मध्ये दाखवलं होतं, तो डायलॉग त्यांचा आहे, मेरी आंखों में देखो, राईट, अब मैं जो बोलूंगा वही तुम करोगे. एक्झॅक्टली. तर मग असं कुठलीही पॉवर संमोहन तज्ञाकडे नसते. ओके. संमोहन तज्ञ हा तुमच्या आमच्यासारखा, जसा मी तुमच्या समोर एक साधारण माणूस आहे, ह्याच्याकडे कुठलीही मॅनिप्युलेट करण्याची किंवा मनावर कंट्रोल घेण्याची शक्ती नसते. ओके. संमोहन हे सायन्स आहे. आणि पेंडुलम जो वापरला जातो तो साधारण जे डोळ्यासमोर असा फिरवला जातो बघा, पेंडुलम शक्यतो डोळ्यासमोर असा असा फिरवला जातो, त्याचा उद्देश एकच असतो, डोळे थकवणं. ओके. डोळे थकले की आपण संमोहन अवस्थेत जायला लागतो. पण आपण 3 गैरसमज प्रामुख्याने आहेत संमोहन शास्त्राचे, ते आपण क्लिअर करू ऑडियन्सला. 3 गैरसमज आहेत की पहिलं, कोणालाही मनाविरुद्ध संमोहित करता येत नाही. ओके. नाही करू शकत तुम्ही जगातले प्रकांड पंडित असा या विषयामधले तुम्ही नाही करू शकत, बिकॉज इथे कन्सेंट लागतो. एखादी व्यक्ती माझ्याकडे आले आहे, प्रॉब्लेम घेऊन आले आहे की मला संमोहित करा, आणि मग मी त्यांच्यावर त्यांचा कन्सेंट घेऊन प्रोसेस करतो. पहिला, संमोहनामध्ये गेल्यानंतर व्यक्ती मनाविरुद्ध गोष्टी सांगेल की जे डॉक्टरला नाही सांगितलंय, जे वकिलाला, म्हणजे डॉक्टर आणि लॉयर ह्यालाच माहिती, बाकी कोणाला माहिती नाहीये, ती इन्फॉर्मेशन रिव्हील करे का? नाही, असं होऊ शकत नाही. बरं. की मी एखाद्याला संमोहित केलं आणि म्हटलं सांग तुझ्या सिक्रेट्स मला, नाही होऊ शकत, होऊ शकत नाही. आणि अशा अनेक प्रयोग झालेले आहेत. इव्हन श्याम मनोहर सरांनी तो प्रयोग केला होता नागपूरमध्ये. मुलींना संमोहित केलं होतं आणि त्यांच्या मनातल्या गोष्टी काढून घ्यायचा प्रयत्न केला होता. त्या मुलींना संमोहनात नेऊन स्टेजवरती त्यांना सांगितलं होतं की तुमच्या आता पाऊस पडतोय, आता तुम्ही कपडे काढा म्हणून, राईट. तर त्यातल्या अर्ध्या मुली जाग्या झाल्या संमोहनातून, अर्ध्या मुलींनी असं ट्रिक केलं की कपडे काढतोय म्हणून, पण त्यांनी कपड्याला हात नाही लावला. आणि बाकीच्या ज्या मुली होत्या त्या स्थिर उभ्या होत्या, आणि काही मुली झोपी गेल्या. इतक्या अशा रिॲक्शन आल्या, पण कुठल्याही मुलीने स्वतःचे कपडे काढले नाही. सो संमोहनामध्ये कोणाच्याही मनाविरुद्ध कुठली गोष्ट करून घेता येत नाही, कुठल्याही म्हणून आपण त्याच्या इच्छेविरुद्ध कुठले काम करून घेता येत नाही. मी जेव्हा संमोहन शास्त्र शिकवतो, आमचे गुरु होते, तर ते म्हणायचे की जर असंच असतं तर ते म्हणाले मी हेमा मालिनी सोबत लग्न केलं असतं. बरोबर. कारण आमच्या काळात हेमा मालिनी एकदम प्रसिद्ध होती. बरोबर. तर मी का, म्हणजे माझ्या बायकोशी का, ते स्टेजवरती ऑन स्टेज बनत होते, माझ्या बायकोशी कुठे लग्न केलं असतं, तिला संमोहित केलं असतं ना. सो संमोहन हे मीडियाने आणि पिक्चर आणि बॉलिवूड आणि हॉलिवूडने मिळून त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण केले, तसं नाहीये. तुम्हाला मी इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू का संमोहनाबद्दलचा? भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं हॉस्पिटल होतं जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती, बरोबर आहे. त्या हॉस्पिटलचं नाव आहे कोलकाता मेस्मेरिक हॉस्पिटल, बरोबर आहे. आता जे मी सांगेन ना ते गुगलला जाऊन शोधायचं आणि त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे बघायचे. मी उगीच बोलतो म्हणून ऐकायचं नाही. कोलकाता मेस्मेरिक हॉस्पिटल नावाचं हॉस्पिटल, डॉक्टर जेम्स इजडेल नावाचे सर्जन होते. त्यांनी 3000 लोकांना संमोहनात नेलं आणि सर्जरी केली.
बर. विदाउट एनेस्थेशिया. ओ माय गॉड. तुम्ही इमॅजिन करा, तुम्हाला जर तुमची सर्जरी करायची आहे तर तुम्हाला संमोहनात नेऊन तुमचा हाताला काही, समजा कोणाला हाताला काही असा प्रॉब्लेम झाला की हात कट करा, संमोहनात नेऊन हात कट केलेला आहे, संमोहनात त्याला पेन नाही झालं. नो पेन, नो पेन ॲट ऑल. पेशंट कॉन्शियस आहे, अवेअर आहे, फक्त डोळे बंद करून बसलाय, ट्रान्समध्ये आहे आणि सर्जरी झालेली आहे. तर त्याचे डॉक्युमेंट आहेत, 3000 पेपर्सचा डॉक्युमेंट आहे. डॉक्टर जेम्स इस्डेल ह्या सर्जरी करून त्यांनी लंडनला रिपोर्ट पाठवलेला त्यांच्या पुस्तकामध्ये आहे. पाहिजे तर त्या पुस्तकाचा रेफरन्सची लिंक मी तुम्हाला देतो, आपण टाकू खाली. येस. दुसरी गोष्ट अजून एक, आजच्या तारखेला काय प्रूफ आहे माझ्या बोलण्याला? गुगलला जावा, युट्यूबला जावा, हिप्नो सर्जरी लाईव्ह टाका. हिप्नो सर्जरी लाईव्ह. हार्नियाचं ऑपरेशन पूर्ण 1.5 तासाचं टाकलंय त्यांनी सर्जरी. बर. बीबीसीने पूर्ण रेकॉर्ड केलेला आहे तो व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ. पेशंट आहेत आतमध्ये, पेशंट याच्यावरती कुठलाही एनेस्थेशिया न देता त्याचं हर्नियाचं ऑपरेशन सर्जरी पूर्ण गुगल ह्याला टाकलेली आहे, बघू शकता. पॉवर ऑफ युअर माइंड, पॉवर ऑफ हिप्नॉसिस, संमोहनाची पॉवर ही आहे, पण आपल्याला माहिती नाही आहे. असं कसं पॉसिबल आहे? माझे मित्र होते, सर्जन होते. मी म्हटलं की बिफोर क्लोरोफ्रॉम यायच्या आधी सर्जरीज कशा होत होत्या? ते म्हणाले नव्हतंच एनेस्थेशिया, तर आम्ही डिरेक्टली परफॉर्म करत होतो. बर. मी म्हटलं की आत्ताही जर तुमच्याकडे असा अल्टरनेटिव्ह दिला तर? तुम्ही ते स्टडी केले का त्याच्या आधी काय होतं? त्याच्या आधी हिप्नॉसिस होतं. बर. राईट, हिप्नॉसिस होतं. क्लोरोफॉर्म यायच्या आधी हिप्नॉसिस होतं भारतामध्ये होतं. जगात जायचीच गरज नाही, भारतामध्ये होतं. किती लोकांना माहिती आहे? गोव्याला सचिवालयाच्या समोर एक पुतळा आहे, सिंगम पिक्चरमध्ये दिसतो तो पुतळा. एबे फेरिया नावाचा सर्वश्रेष्ठ संमोहन तज्ञ झाला, त्याचा तो पुतळा. आपल्याला नाही माहिती तो पुतळा कोणाचा, म्हणून ब्रिटिशांनी त्याचा पुतळा लावून ठेवलेला आहे. राईट. बघा तुम्ही, सिंगम मध्ये तो जयकांत शिकरे धावत धावत जातो फोन बूथ कडे, त्याच्या आधी तो एका कट्ट्यावर बसतो, झोपतो. त्या कट्ट्यावर जिथे तो झोपतो ना, तिथे त्या पुतळ्याच्या खाली तो झोपलेला आहे. ओके. एबे फेरिया जगातला सर्वोत्कृष्ट संमोहन तज्ञ 1740च्या काळातला. आपल्याला नाही माहिती तो पुतळा कोणाचा आणि का लावून ठेवलाय. रिच हिस्ट्री भारतामध्ये आहे संमोहन शास्त्राची. ओके. बरे, संमोहन शास्त्राचा बेनिफिट कोणाकोणाला होऊ शकतो? म्हणजे बघा, आता तो डॉक्टरांना बाबा जरा ते तुम्ही म्हणताय की भुलीचं औषध न देता सर्जरी वगैरे करता येऊ शकते, त्या व्यतिरिक्त कोणाला बेनिफिट होऊ शकतो संमोहन शास्त्राचा? पहिली गोष्ट आहे की समजा एखाद्या व्यक्तीला स्वभावामध्ये बदल करायचा, बरोबर, तर बेसिक रूल हा आहे की आपण म्हणतो अरे असं का करतोस, असं करू नको, वाईट सवय आहे, किंवा तू स्मोकिंग करतोय वाईट आहे, दारू पिऊ नको, किंवा अजून काय, हे तुम्ही कोणाला सांगताय? त्याच्या कॉन्शियस माइंड. कसं कॉन्शियस माइंडला सांगितलं तर कॉन्शियस माइंडची मेमरी किती वेळाची आहे? 24 तास. 24 तास. हे तुम्ही सबकॉन्शियस माइंडला सांगा. कसं? आणि म्हणजे मेथड की अंडर आपण हिप्नॉसिस, आपण संमोहनात नेऊन सांगणार. जेव्हा हे मी सबकॉन्शियस हिप्नॉसिस मध्ये जाऊन सांगतो त्या व्यक्तीला, तेव्हा तो व्यक्ती तसा वागायला लागतो. ओके. सांगायचा, सल्ला द्यायचा आहे, पण तो बाह्य मनाला नाही द्यायचा. आज मला सांगा, एक मोठी, जगात सगळ्यात मोठी एक इंडस्ट्री निर्माण झाली मोटिवेशनल स्पीकर्सची. एक तरी मोटिवेशनल स्पीकर जसा बोलतो तसा वागतो का? आय डोंट नो. किंवा जसा तो सल्ला देतो लोकांना, आज मला वाटतं करोडो व्ह्यूज आहेत जसे मोटिवेशनल स्पीकरचे, राईट? त्या करोडो व्ह्यूज मधले किती लोकांचं लाईफ चेंज झालं? मग आन्सर का नाही झालं? सगळ्यांनी ते व्हिडिओज बघितले, इन्स्पायर. संदीप महेश्वरी चांगला कंटेंट आहे, विवेक बिंद्रा कंटेंट चांगला आहे, लोकांच्या जीवनात बदल का नाही? बिकॉज तो कंटेंट कॉन्शियस माइंडला इन्फ्लुएन्स करतोय. बरोबर. 24 तास एकदम मी फुल मोटिवेट होणार, स्केड्यूल वगैरे बनवणार. ते जसं झालं न्यू इयर रेझोल्युशन सारखं, 1 तारखेपासून, जानेवारीपासून मी हे करेन, है ना, जिमचे मेंबरशिपचे वर्षभराचे पैसे भरणार, आणि आफ्टर 15 डेज तो जाणार नाही, आहे की नाही? तर जिम मध्ये तुम्हाला माहिती आहे काही गंमत आहे जिमच्या मेंबरशिपची, ते त्याच्या कॅपॅसिटीचे 100 पट जास्त लोकांची फी घेऊन ठेवतात डिसेंबरमध्ये. हो. का? कारण त्यांना माहिती आहे जानेवारीमध्ये फक्त 10% लोक येणार आहे. जानेवारी नंतर त्यांचा तो न्यू इयर रेझोल्युशनची जी हवा असते ना, ती निघून गेलेली असते. बिकॉज मोटिवेशन कॉन्शियस माइंडला चेंज करायचा प्रयत्न करताय, बाह्य मनाला. आपण तेच मोटिवेशन अंतर मनाला देऊ शकतो.
थ्रू हिप्नॉसिस. मध्ये एक मोठा गेट आहे हो, म्हणजे हे बाह्य मन आहे, आतमध्ये मोठं एक मोठं हे आहे, ऑब्स्टॅकल आहे, त्याच्या पलीकडे तुम्हाला जायचं. जेव्हा आपण तिथे जाऊ, तिथे आपला हा जर मेसेज एकदाच गेला ना, त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये परमनंट चेंज व्हायला सुरुवात होऊ शकते. पहिल्या सेटिंग मध्ये हिप्नॉसिसचा रिझल्ट येतो. राईट. 8 सिटिंग मध्ये तेच मोटिवेशनल लेक्चर जर मी त्याला संमोहनात नेऊन दिलं ना, तर त्या 8 सिटिंग मध्ये तो व्यक्ती त्याचं सगळं लाईफ ट्रॅक वरती येऊन जाईल. बाह्य मनाला लेक्चर देऊन काही होत नसतं. का लोक चेंज होत नाहीयेत, का लोक बदलत नाहीयेत? बिकॉज जिथे तो मेसेज जायला पाहिजे तिथे तो जातच नाही. कसं आहे म्हणजे आता हे संमोहनामध्ये जाणं ही जी प्रक्रिया आहे, हिप्नोटाइज कडनं जो प्रकार आहे, तो कसा केला जातो? म्हणजे कसं काय तुम्ही ते कॉन्शियस माइंडला शांत करता किंवा त्याला त्याचा ऑब्स्टिकल बाजूला काढून डायरेक्टली प्रोग्रामिंग करू शकता? त्यासाठी आपल्याला बाह्य मनाला झोपवावं लागतं. ओके. जस्ट आपण काय म्हणूया की 2-3 स्टेप असतात. एक असतं की 10 खोल श्वास घेणे सोडणे. 10 खोल श्वास घेतले सोडल्यानंतर काय होतं की आपल्या ब्रेनची EEG ऍक्टिव्हिटी आहे, जी EEG असतं ब्रेनमध्ये, म्हणजे आपण जसं ECG असतो हार्टचा आपण मोजतो ना, तसं ब्रेन फ्रिक्वेन्सी. हा राईट, तसं ब्रेनची फ्रिक्वेन्सी असते. ओके. तर आता आपण कुठल्या अवस्थेत आहे? जागरूक अवस्थेत. त्याला आपण म्हणतो बीटा अवस्था. राईट. त्याच्यानंतरची असते अल्फा अवस्था. अल्फा अवस्था आहे हिप्नॉसिसची, संमोहनाची अवस्था आहे. मग जेव्हा आपण खोल श्वास घेतले सोडले, हळूहळू आपण रिलॅक्स व्हायला लागलो. ओके. त्यानंतर मग आपण बोलायला लागलो की माझं शरीर शांत होत आहे, रिलॅक्स. एक 10 मिनिटाची प्रोसेस असते. तर EEG मध्ये दिसतं की हा व्यक्तीची ब्रेन फ्रिक्वेन्सी स्विच झाली बीटा मधून अल्फा मध्ये. मी बोलतोय म्हणून तो व्यक्ती संमोहनात गेला का? नाही. ब्रेनचे ते इक्विपमेंट्स आहेत, ते EEG लावा, इलेक्ट्रोड्स लावा आणि चेक करा, तुम्हाला दिसेल की हा संमोहनात गेला. ओके. सायंटिफिक आहे. येस. आणि जेव्हा ते व्यक्ती जातात तेव्हा काय आपल्याला फक्त इन्स्ट्रक्शन द्यायचे असतात की कुठला बदल आपल्याला त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये करायचा आहे. ओके. बरं, हे अल्फा, बीटा, अल्फा, थीटा, डेल्टा असे लेवल्स आहेत ब्रेनचे, जे मला माहिती आहे. त्याच्या पुढचे 2 जे लेवल्स आहेत त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग नाही होऊ शकत? नाही. म्हणजे असं आहे की बीटा म्हणजे आता आपण जागरूक आहे, अल्फा म्हणजे आपण संमोहनाची अवस्था, थीटा म्हणजे थोडीशी झोपेची अवस्था, आणि डेल्टा म्हणजे डीप प्रगाढ एकदमच. त्याच्यामध्ये आपल्या ब्रेनची जी ऍक्टिव्हिटी असते ते 0 ते 4 एवढेच असते. म्हणजे आता ती ऍक्टिव्हच नाही बिलकुल. हा, आता ब्रेन 38 to 40च्या फ्रिक्वेन्सीला आहे बीटामध्ये, तर त्याची फ्रिक्वेन्सी कमी कमी होत जाते. त्यामुळे सबकॉन्शियस माइंड अल्फाच्या नंतर ऐकत नाही, ते झोपी गेलेलं असतं. म्हणजे तुम्ही एका झोपलेल्या माणसासोबत बोलताय, त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे व्यसनमुक्तीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता? 100%. ओके. अजून कशासाठी वापर करू शकता? एक मी सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिलं ना, चांगला उपयोग काय करता येईल? व्यक्तिमत्व बदलासाठी, व्यक्तिमत्व विकास. ओके. ज्याच्याकडे कॉन्फिडन्स नाही त्याला कॉन्फिडंट पर्सन बनवता येईल. सेल्फ इमेज, ज्याची स्वतःबद्दलची निगेटिव्ह भावना आहे ती पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करता येईल. किंवा पास्ट मधले काही प्रोग्राम म्हणजे अनुभव, ब्लेम्स असतील काही स्वतःवरती किंवा दुसऱ्यावरती, त्यातनं बाहेर काढता येईल असं. येस. म्हणजे जन्माला आला व्यक्ती, जन्माला आल्यापासून त्याच्या जीवनामध्ये जे सराउंडिंग्स होते त्या गोष्टी घडत गेल्या. कोणी म्हटलं तू जीवनात काही करू शकत नाही. हा, आता हा विचार त्याच्या शिक्षकाने दिला त्याला, किंवा आईने दिला, किंवा वडिलांनी, एखाद्या नातेवाईकाने दिला. आणि हा विचार जर त्याच्या अंतर्मनात जाऊन बसला असेल तर त्या विचाराला आपण म्हणतो बिलीफ. हा बिलीफ जाऊन बसला आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं की व्यक्ती ऍक्शन घेत नाही कुठलीच. का? कारण त्याचं उत्तर त्याच्याकडे नसतं. बरोबर. मग आपण काय करतो? हिप्नॉसिस मध्ये जातो की त्या व्यक्तीसमोर ऑपॉर्च्युनिटी आहे पण तो ऍक्शन घेणार नाही, त्याच्यासमोर स्कोप असेल पण ऑपॉर्च्युनिटी घेणार, काम करणार नाही त्याच्या रिगार्डिंग. मग आपल्याला शोधायला लागतं की नेमकं ह्याचं गणित बिघडलं कुठे, ह्याच्या गाडीला ब्रेक लागलाय कुठे. मग आपण जाऊन शोधतो हिप्नॉसिस मध्ये. आणि कुठेतरी कळतं की लहानपणी ह्याला म्हटलं की तू जीवनात काहीही करू शकत नाही, तू यशस्वी वगैरे कधी होऊ शकत नाही, ते मोठे व्हायचे स्वप्न बघू नको, जेवढी चादर आहे तेवढेच पाय पसरावे, असं जे आपण धरून बसलाय. हा. आणि आता तो व्यक्ती त्याला धरून बसलेला आहे. किंवा एखाद्याला रंगावून चिडवलाय की तुझा रंग असा आहे, तू असा आहे. राईट. एखाद्याच्या दिसण्याहून त्याला चिडवलेला आहे. आणि मग त्याच्यामुळे सेल्फ इस्टीमला हार्म होतो आपल्या. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा जो पाया आहे सेल्फ इस्टीम, म्हणजे आपला मला स्वतःबद्दल काय वाटतं, मला कसं वाटतं, चांगलं वाटतं की वाईट वाटतं, दॅट इज माय सेल्फ इस्टीम. मला माझ्याबद्दल वाईट वाटतं की अरे मी कमजोर, मला नाही जमणार, मला नाही येणार, मला नाही येत, मी असाच आहे, हे माझे बिलीफ झाले. मी स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलतोय, तर तो सेल्फ इस्टीम आहे. संमोहनामध्ये हा पूर्ण सेल्फ इस्टीम बदलून टाकता येतो.
ओके. इन अँड आउट. मी डिरेक्टली त्या व्यक्तीला त्या घटनेमध्ये घेऊन जाणार. कोण कोण तुला काय काय बोललं, ह्या व्यक्तीने असं बोललं, ठीक आहे. मी बोलणार की ठीक आहे, आता तो टॉपिक तुझ्या ब्रेनमधून डिलीट. आता मी तुला नवीन सूचना देतो. मी तुझ्या माइंडला रिप्रोग्राम करतो, कारण ऑलरेडी तो प्रोग्राम झालेला आहे. मी तुला आता म्हणतो की तू करू शकतोस, तू करू शकशील. आणि कॉमन बिलीफ असा असतो की आय एम नॉट गुड इनफ. आय एम नॉट गुड इनफ म्हणजे काय, तर मी तितका चांगला नाही. ही गोष्ट करण्यासाठी किंवा ह्या गोष्टीसाठी मी तितकं कॅलिबर नाही माझ्यामध्ये किंवा गुणवत्ता नाही आहे असं ते चेंज करता येतं. म्हणजे तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये जेवढे व्हायरसेस टाकलेत ते सगळे आम्हाला काढता येतात. वा, फॅन्टास्टिक. आम्ही पूर्ण अँटीव्हायरस स्कॅन करू आणि लहानपणापासून जे निगेटिव्ह मेसेज तुम्हाला दिलेत आजपर्यंत टिल आता किती वाजले 5:30, तर आता 5:30 वाजेपर्यंत जन्मापासून आजपर्यंत जे निगेटिव्ह प्रोग्रामिंग केलेलं आहे ते मला काढता येऊ शकतं. आणि त्याच्या जागी मला चांगला प्रोग्रामिंग, इफेक्टिव्ह, बेनिफिशियल प्रोग्राम तुमच्या माइंडमध्ये प्रोग्राम करता येऊ शकतो. हीच पॉवर आहे हिप्नॉसिसची. समजा एखाद्या व्यक्तीला कॉन्फिडन्स नाहीये आणि त्याचा असं मनशास्त्रावरती विश्वास पण नाहीये, काहीच गरज नाही. बिकॉज जर तुम्हाला ताप आहे आणि तुम्हाला पॅरासिटेमॉल दिली, तर तुम्हाला बरं होण्यासाठी पॅरासिटेमॉलवर विश्वास असण्याची गरज आहे का? नाही. तुम्ही पॅरासिटेमॉल घेतली, तुम्ही बरे झाले. समोनाचं तसंच आहे. तुम्ही समोनावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, हे विज्ञानाच्या कसोटीला एकदम पुरेपूर असं सायन्स आहे की ते अगेन अँड अगेन हजारो लोकांवर प्रयोग झालेला आहे. तुमचा विश्वास असो नसो, हिप्नॉसिस वर्क करणार म्हणजे करणार. तर तुमच्या आयुष्यात आता तुम्ही 10,000 लोकांना ट्रीटमेंट दिलेली आहे, तर अशा काही केसेस ज्या तुम्हाला वाटतं की यस इथं ऑडियन्स समोर तुम्ही डिस्क्लोज केल्या पाहिजेत, की असे काही पेशंट्स तुमच्याकडे आले आणि ऑनवर्ड त्यांनी जे तुम्ही ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये काय आमूलाग्र असं बदल झाला, त्याच्याबद्दल काही केसेस? तर मी 1-2 केसेस सांगतो. ओके. पहिला केस अशी आहे की पहिली गोष्ट आहे की लोकांना वाटतं की संमोहनशास्त्र फक्त म्हणजे मनाच्याच संबंधित आहे. नाही, संमोहनाने तुम्ही शारीरिक आजारांना ट्रीटमेंट देऊ शकता. बरं. त्याला म्हणतो आपण सायकोसोमॅटिक मेडिसिन. ओके. मनोकायिक विज्ञान, मनोकायिक व्याधी ट्रीट करायचे. बरोबर. तर मायग्रेन हा जो प्रकार आहे, आमच्याकडे एक केस होते. त्या लेडी होते, त्यांना 12 वर्ष मायग्रेन होता. बरोबर. 12 इयर्स मायग्रेनचं मेडिसिन घेत होते आणि शिवरिंग व्हायचं त्यांना बॉडीमध्ये, जर्किंग व्हायचं, बॉडी अशी हलायची आणि मग मायग्रेन व्हायचं. ओके. तर डॉक्टर म्हटले बघा तुमच्या ब्रेनमध्ये तर काय नाहीये, पण आता मला ॲज अ फिजिशियन म्हणून तुम्हाला एक गोळी तर द्यावीच लागेल ना तुमचं पेन कंट्रोल करण्यासाठी. शिवरिंग त्यांचं काही करता आलं नाही. 4 सेटिंगमध्ये त्यांचा मायग्रेन बंद झाला. बरं झालं. 2018ची केस आहे ती. अजूनपर्यंत त्यांना मायग्रेनचा एपिसोड आलेला नाही आहे परत. वाव. बिकॉज त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला मी सांगितलं होतं की तुमचं डोकं दुखणार नाही दुखत. ग्रेट. म्हणजे एवढं पॉवरफुल आहे ते. येस. जसं मगाशी मी रेफरन्स दिला की सर्जरी करता येते ना, एनेस्थेशिया तितक्या लेवलला क्रिएट करता येतो. तर मग मी फक्त तुमच्या मेंदूला सांगण्याची गरज आहे. आणि ब्रेन हा शरीराचा राजा आहे. मेंदू, त्याला जे ऑर्डर द्याल तुम्ही ते ऑर्डर फॉलो करतो. आणि ज्या मोमेंटला मी बोलणार तुमचं डोकं दुखणार नाही तर नाही दुखणार. दॅट्स एवढं सिम्पल आहे, एकदम सिम्पल आहे. फक्त तुम्हाला आदेश द्यायचा अंतर्मनाला. तुम्ही आदेश द्या, अंतर्मन फॉलो करणार. ते जिनीसारखं आहे. बरं, मला एक सांगा, एखाद्याला शुगर आहे, बीपी आहे, आता हे पण कंट्रोल करता येऊ शकतं सजेशन देऊन? ब्लड प्रेशर कंट्रोल करता येऊ शकतो. जरी तो इनव्हॉलेंटरी आहे, जरी तो तुमच्या कंट्रोलमध्ये नाही तरी करता येऊ शकतो. बिकॉज ब्लड प्रेशरचे 2 फॅक्टर आहेत. एक फिजिकल कॉज आहे की तुमच्या लाईफस्टाईलमुळे किंवा काही कार्डियक सिच्युएशनमुळे तुमचा हार्ट रिलेटेड काही पार्ट असेल, तो एक आहे. पण राग आल्यावर काय होतं, तुमचं बीपी वाढतो. का होऊ शकतं असं? का होतं? बिकॉज 3 पार्ट, ब्रेन अँड हार्ट, ब्रेन अँड स्टमक आर इंटरकनेक्टेड. ओके. म्हणजे तुमचा मूड चांगला असेल तर ब्लड प्रेशर स्टेबल असतो. मूड खराब झाला तर बीपी लो होऊ शकतो. राग आला तर बीपी वाढतो. मग मी जर तुमच्या मूडलाच कंट्रोल केलं तर. ओके. आणि एक तुम्हाला इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो कार्डिओलॉजी मधला. कॉन्स्टंट स्ट्रेस, दिवसभरात मल्टिपल टाइम स्ट्रेस आला ना तर तेवढ्या वेळा ब्लड प्रेशर वाढतो कमी होतो, वाढतो कमी होतो, आणि त्याने तुमच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये डॅमेज निर्माण होतो. ओके. तर तो कुठल्याही फिजिकल वर्कआउट नाही केल्या म्हणून झालाय असं नाहीये, किंवा शुगरमुळे झालाय नाही, तणावामुळे.
कॉन्स्टंट तणावात आहे, दिवसभरात 4-5 वेळा तुम्ही टेन्शनमध्ये गेलात ना, तर समजून जा 4-5 वेळा बीपी खालीवर झाला तुमचा, आणि ब्लड प्रेशर खालीवर झालं की तुमच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये तुम्ही जखमा क्रिएट करता, कारण फ्लॅक्च्युएशन होतं ना, ब्लड प्रेशरचं फ्लॅक्च्युएशन होतं ना, फ्लॅक्च्युएशन बॉडीसाठी चांगलंच नाही. मी संमोहनात जाऊन जर म्हटलं की काहीही घटना घडली, तुमचा बीपी वाढणार नाही. ओके. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही शांत राहाल, तुम्हाला राग येणार नाही, हा माझ्याकडे कंट्रोल आहे ना. आणि जेव्हा मी हे करेल तेव्हा बाहेर काहीही तांडव चालू आहे बाहेर, तुम्ही आतमध्ये शांत आहे. वा. हा कंट्रोल हिप्नॉसिस आपल्याला देतो. इतका सिग्निफिकंट पॉवर हिप्नॉसिसचा आहे. म्हणजे आज जी लोक स्ट्रेसमध्ये आहेत, तणावामध्ये आहेत, EMIचं टेन्शन आहे, खूप साऱ्या गोष्टींचं टेन्शन आहे, बायकोचं टेन्शन आहे, नवऱ्याचं टेन्शन आहे, शेजाऱ्याचं टेन्शन आहे, सरकारचं टेन्शन आहे, सगळंच टेन्शन आहे. ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे जे काही त्यांचा BP अपडाऊन होतोय किंवा स्ट्रेस टेन्शन, या लोकांनी 1-2 सिटिंग जर घेतल्या आणि त्यांनी जर हे प्रोग्रॅमिंग त्यांचं बदललं की मला कुठल्याही वातावरणामध्ये मी काम, कूल आणि रिलॅक्स राहू शकतो, तो राहू शकतो. 100% ॲट एनी सिच्युएशन. ओके. काही सिच्युएशन म्हणजे भविष्यात जे काही होणारे रोगराई आहेत याच्यापासून सुद्धा सुटका हिप्नोसिस करून देऊ शकतो. 100%. कारण हे अपडाऊन होणार म्हणजे भविष्यात काहीतरी कार्यक्रमच आहे ना. येस. मगाच आपलं राहिलं डायबिटीज. हां. डायबिटीज 2 प्रकारे, शुगर वाढण्याचे फॅक्टर्स 2 आहेत. हां. एक तुमचं डाएट. बघा, एकदम बेसिक प्रिन्सिपल हा आहे की सगळ्या बाबतीत योग्य आहार, योग्य निद्रा, योग्य व्यायाम हे फॉलो व्हायला पाहिजे. योग्य आहार, योग्य निद्रा, योग्य व्यायाम हे करून मग हे बेसिक मध्ये गडबड करतो. बेसिक सगळे बिघडवतो आणि आपण ऍडव्हान्स सोल्युशन शोधायला जातो की मला ऍडव्हान्स मेडिसिन द्या, ऍडव्हान्स हे द्या. नको, तुम्ही पहिलं बेसिक सॉल्व्ह करा, तुमचे 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आहार योग्य घ्या, योग्य व्यायाम घ्या आणि योग्य निद्रा, योग्य झोप घ्या. ठीक आहे. त्यानंतर हिथे गडबड झाली, लाईफस्टाईलमध्ये गडबड झाली की शुगर फ्लॅक्च्युएट होते. सेकंड फॅक्टर इज तणावामुळे काय होतं. तणावामुळे जेव्हा तणाव वाढतो ना, तेव्हा 2 आपल्या शरीरातले स्ट्रेस हार्मोन्स आहेत. स्ट्रेसचे पण हार्मोन्स आहेत. बरं. त्याला म्हणतो आपण स्ट्रेस हार्मोन्स. एक आहे ॲड्रिनलिन, दुसरा आहे कॉर्टिसॉल. ॲड्रिनलिन आपल्या किडण्यांच्या वरती ॲड्रिनल ग्रंथी असतात, त्याच्यामधून तो रिलीज होतो. बरं. जेव्हा तो रिलीज होतो, जेव्हा म्हणजे बरं हे कधी होतं, जेव्हा तुम्ही टेन्शन घेतलं ना, तुम्ही टेन्शन, अरे उद्या EMI आणि आज अकाउंटमध्ये पैसे नाहीत, आता उद्या EMI जाणार आहे, आज रात्रभर काय होणार माहितीये का तुमच्यासोबत. रात्रभर तुम्ही विचार करताय उद्याचा, आणि उद्याची चिंता जेव्हा तुम्ही करायला चालू करता, तेव्हा जेव्हा तुम्ही चिंता करायला सुरू करता तेव्हा 3 सेकंदामध्ये काय गोष्ट घडते, तुमचं ॲड्रिनलिन वाढतं. ॲड्रिनलिन वाढतं, तुमचं ब्लड प्रेशर वाढतं. त्यानंतर तुमचा जो पोटाकडे जाणारा जो रक्तपुरवठा आहे ना, तो बंद होतो, शटडाऊन होतो. तो डिरेक्टली हातांकडे आणि पायाकडे जातो. त्याला आपण म्हणतो फाईट अँड फ्लाईट मोड. ओके. कारण आता EMI भरायचा आहे, लोड आहे, टेन्शन आहे, मग उद्या फाईट करायची आहे मला त्या सिच्युएशन सोबत. मग फाईटसाठी बॉडी रेडी होते, कारण फाईट करण्यासाठी तुमच्या हातामध्ये पायामध्ये ताकद पाहिजे ना. रात्री तेव्हा त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला जेवण पचवायची काही गरजच नाहीये, राईट. मग रक्तपुरवठा तिथून डायव्हर्ट होतो हाताकडे, पायाकडे. 3 सेकंदाच्या आतमध्ये लढण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, ताकद पाहिजे. ताकद कुठून येणार, शुगर मधून. मग तुमचं कॉर्टिसॉल काय करतं, शुगर वाढवतं तुमच्या ह्याच्यामध्ये, जी स्वतः निर्माण केलेली असते तणावाने. हा कॉर्टिसॉल स्टेरॉइड आहे. कॉर्टिसॉल एक स्टेरॉइड आहे, तो पट शुगर रेस करतो 3 सेकंड्स मध्ये. मग तुम्ही तो गोड खाल्लेला असो नाही तर नसो, तो ग्लुकोज रेस करणारच, क्रिएट करणार आणि रेस करणार. मग तो तुमच्या फॅट मधून ग्लुकोज रेस करू शकतो, तो कशामधून पण करेल, कारण इमर्जन्सीमध्ये त्या बॉडीमध्ये ती सिस्टम आहे. ओके. आणि मग तुम्ही गोड नाही खाल्लाय तरी पण तुमचे शुगर 400 दाखवत आहे. बिकॉज ते म्हणतात, माझ्याकडे खूप लोक व्यायाम करतात, सगळं करतात, पण आमचे शुगर कंट्रोल होत नाही. अरे तणाव कमी करण्यासाठी तुम्ही काय करता, तुम्ही तुमचं ग्लुकोज वाढताय स्ट्रेसमुळे. तुम्ही करा ना स्ट्रेस कमी करा. 2 महिन्यामध्ये तुमचं शुगर लेवल बॅलन्स व्हायला मदत होईल विथ लाईफस्टाईल चेंजेस. आणि जे डॉक्टरने मेडिसिन दिले ते घ्या आणि तणाव तर कमी करा. ही मशीन आहे, ही मशीन बिघडली ना तर सगळं बिघडवून टाकते बॉडीमध्ये. सगळे केमिस्ट्री, सगळे हार्मोन्स फ्लॅक्च्युएट होतात, हे लक्षात घ्या. डायबिटीज, थायरॉइड, हायपरटेन्शन, हार्ट अटॅक हे 4 आजार, आणि महिलांमध्ये PCOD, PCOS हे 5 समस्या 40 वर्षाच्या आधी ऐकण्यात होत्या का?
नव्हत्या. नाही ना. आता का एवढं प्रमाण का आहे? 2 फॅक्टर, लाईफस्टाईल, रॉंग लाईफस्टाईल आणि तणावाचं प्रमाण खूप आहे. काही स्टडीज असं सांगतात की 40 वर्षाच्या आधी त्यांचा जो तणाव, आपल्या आजोबा पंजोबा यांचा जो तणाव 100ला होता तो आज आपला 10 आहे. मग आपला जो 100 असेल तो कुठे असेल हा इमॅजिन करा की त्यांचा जो 100ची रेंज होते ना ती आपल्यासाठी फक्त 10ची आहे. ओके. आपल्याला जेव्हा आपला 100 वर जाईल तेव्हा काय होईल? आणि आपण डेली आपण त्या 100च्या स्ट्रेसला जातो, तो स्कोर गाठतो दिवसातून मल्टिपल टाइम्स. जेव्हा तुम्ही कोणातरी घरच्या मेंबरला फोन करता, त्यांनी फोन नाही उचलला, बाबा काय झालं, माझी मुलगी कुठे आहे, 2 तास झालं फोन नाही उचलत आहे, तेव्हा तो शूट होणार. जेव्हा तुम्हाला तुमच्या समोर गाडीच्या समोरून इमर्जन्सीमध्ये तुम्ही ब्रेक मारला तेव्हा शूट होणार. ऑफिसला जात आहे, लेट होत आहे, बॉसचा फोन आला, शूट झालं. राईट. बरं हे कसं कंट्रोल करायचं? हे तर घडणारच आहे. येस. कसं कंट्रोल करता येईल? सबकॉन्शियस माइंडला आपण इन्स्ट्रक्शन दिले की बाहेर काहीही घडते, तुम्ही शांत राहणार. ओके. तो व्यक्ती शांत राहील. आपण एक कम्प्युटर आहे असं लक्षात घ्या. आपण एक कम्प्युटर आहे, आपल्याला प्रोग्राम करायची गरज आहे. एक तर तुम्ही प्रोग्राम करणार तर सोसायटी तुम्हाला प्रोग्राम करेल. ओके. हां, मग जर तुम्ही स्वतःला प्रोग्राम केला ना, राईट, तर तुम्हाला पाहिजे की मी हे बटन दाबून पंखा लावायचा की लाईट लावायचे, राईट. तसं आपले बटन आपण सेट करू शकतो की हे दाबून हे करायचं, राईट. बाहेरचं हे घडलंय तर हा रिस्पॉन्स द्यायचा आहे, निगेटिव्ह सिच्युएशन घडली तर मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा आहे. कारण E+R=O, म्हणजे घटना तर घडत आहे ना, घटना तर घडत आहे, प्लस R, त्या घटनेला मी प्रतिक्रिया काय देतो, त्या घटनेला जो प्रतिक्रिया देतो तोच आउटकम येणार आहे. जर नेगेटिव्ह घटनेला मी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला तर आउटकम हा पॉझिटिव्ह येऊ शकतो किंवा डॅमेजला तुम्ही कंट्रोल तरी करू शकता. पण नेगेटिव्ह घटना, इव्हेंट निगेटिव्ह आहे, प्लस रिस्पॉन्स निगेटिव्ह आहे, मग आउटकम इज डिझास्टर. बरोबर. किती गोंधळ करणार तिथे. सो मग आपल्याला ते समजून घ्यावं लागेल की घटना निगेटिव्ह घडते आणि माझ्या जीवनामध्ये 100 घटना घडतील. 100 घटनांना मी 100 नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या तर 100 नकारात्मक आउटकमला पण फेस करण्याची तयारी मला ठेवावी लागेल. बरोबर. आता आम्ही पहिल्या काळात असं ऐकलं होतं की बुवा राग आला किंवा तणाव आला तर 100 to रिव्हर्स काउंट करायचं. कितपत हे वर्क करत? नाही वर्क करत. नाही. काय करायला पाहिजे? मी बेटर सांगेन की त्या व्यक्तीला संमोहनशास्त्र शिकण्याची गरज आहे. शिकण्याची गरज आहे, ट्रीटमेंटची गरज आहे? काही म्हणजे एक स्वसंमोहन शिकता येईल तुम्हाला. स्वतःचे डॉक्टर तुम्ही स्वतः बनाल किंवा मग थेरपिस्टकडे जा. राग येतो ना, 2 सिटिंग नंतर तुम्हाला राग येणार नाही. माझ्याकडे एक पेशंट होते, घोडबंदरून यायचे, म्हणजे आमच्या खूप लांब आहे घोडबंदर. तर त्यांना त्यांच्या सासूबाईचा खूप राग यायचा. तर माझ्याकडे आले, म्हणले सर वो मदर इन लॉ का बहुत गुस्सा आता है मुझे. 2 सिटिंग नंतर राग बंद झाला. वाह. आफ्टर 2 सिटिंग्स बंद. लोकांवरती राग करायचं आणि स्वतःला डॅमेज करायचं तर हे चुकीचंच आहे. पण तो राग येतोय तर ते संमोहनशास्त्राने तो राग येणं बंद होऊ शकतं. तर ह्याला आपण म्हणूया की घटनेला माझ्याकडे एक प्रतिक्रिया आहे. प्रत्येक घटनेला माझ्याकडे एक प्रतिक्रिया आहे. पण ती प्रतिक्रिया जर हा असं म्हणजे माझ्या ह्या असं वागतायत आणि माझा हा रिस्पॉन्स आहे, पण हा रिस्पॉन्स तुमच्या हातात आहे, तो बदलता येतो थ्रू हिप्नॉसिस. मग हे मी बदलून देऊ शकतो आणि मी तुम्हाला शिकवू शकतो की तुम्हाला कसं. खूप इझी आहे. 6 वर्षाच्या छोट्या बाळाला समजेल एवढं इझी आहे, काही कॉम्प्लिकेशन नाही आहे त्याच्यामध्ये. ग्रेट. हा रिस्पॉन्स बदलणं आपल्या हातात आहे, पण हे कसं करायचं हे लोकांना नाही माहिती. मग ते कसं करायचं, कुठं शिकता येईल आम्हाला ते, किंवा काय करायला पाहिजे तर आपण आपल्या ऑडियन्ससाठी फ्री कोर्स ठेवूया एक. म्हणजे जस्ट एक व्हिडिओ आपण एक सेशन घेऊ, मोफत कोर्स देऊन टाकू त्यांना, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. म्हणजे तेवढं करण्यासाठी तुम्ही ते कराल. अजून एक मला प्रश्न विचारायचा होता की तुम्ही आता बरेचसे लोक स्ट्रेस टेन्शनमध्ये येतात, बरेचसं काही करतात आणि ते सायकोलॉजिस्टकडे जातात. मग ते कितपत योग्य आहे त्यांच्या गोळ्या खाणं किंवा काय? म्हणजे मला तर 2 प्रकार त्याला काही म्हणजे ऑप्शन म्हणून हिप्नॉसिसकडे पाहता येऊ शकतं काही? सायकोलॉजिस्टकडे नाही जायचं बुवा, हिप्नॉसिसवाल्याकडे जायचं आणि त्याच्याकडनं ते सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग चेंज करून घ्यायचं, असं काही करता येऊ शकतं? तर ह्याच्यामध्ये कसं असतं, 2 व्यक्ती असतात मानसिक आजारासोबत ट्रीट करण्यासाठी. एक असतो सायकोलॉजिस्ट आणि एक असतो सायकॅट्रिस्ट. ओके. तर सायकॅट्रिस्ट हे मेडिसिन देऊन, औषधं देऊन आपल्या आजारांना बरं करतात.
ओके. एक असतात मेंटल आजारांना. हा मानसिक, म्हणजे तुम्हाला राग येतोय तर त्याच्यासाठी त्यांच्याकडे गोळी आहे, तुम्हाला निराशा वाटते तर त्याच्यासाठी त्यांच्याकडे एक अँटी डिप्रेसंट आहे, तुम्हाला चिंता वाटते तर त्यांच्याकडे एक अँटी एन्झायटी मेडिसिन आहे, क्लोनाझेपाम वगैरे वगैरे, राईट. आणि एक सायकोलॉजिस्ट असतो जो औषधं देत नाही तुम्हाला, तो आमच्या कॅटेगरीमध्ये येतो, सायकोलॉजिस्ट आणि संमोहनतज्ञ. ओके. तर मग ते आमच्या कॅटेगरीमध्ये, जिथे आम्ही औषधं देत नाही, आम्ही कुठल्याही ड्रग्ज देत नाही, आम्ही शोधतो की ह्या माणसाला राग काय येतो. ओके. आणि तो राग काय येतो त्याचं कारणच बाजूला काढून टाकतं. हां, ग्रेट. जर एखादा व्यक्ती दुःखी आहे तर त्याचं दुःख औषधांनी घालवण्यापेक्षा, आता इथे मी असं बोलतोय की जिथे औषधांची गरज आहे तिथे घ्यायलाच पाहिजे, कारण जिथे सायकोसिस आहे म्हणजे गंभीर आजार आहेत, मेंदूमध्ये केमिकल इम्बॅलन्स झालेला आहे, तर ते तर करावंच लागेल, कारण औषधं घेऊन ते करावंच लागेल. पण जिथे औषधांची गरज नाहीये तिथे आपण रूट कॉज शोधावा. म्हणजे आपण म्हणूया ना की घरामध्ये पाणी लिकेज होत आहे, तर मी फक्त तेवढाच पार्ट फिक्स न करता ते पाणी लिकेजचा सोर्स शोधावा लागेल की ते कुठून येत आहे, त्याचा सोर्सला बंद करावं. तर तुमच्या घरात सारखं तुम्हाला ते हे करत बसावं नाही लागणार. तसं तुमचं सॅडनेसचं रिझन काय आहे, तुमच्या दुःखाचं कारण काय आहे ते शोधावं. सायकोलॉजिस्ट, संमोहन उपचार तज्ज्ञ याचे एक्सपर्ट असतात, ते शोधतात, ते रूट कॉज शोधतात, त्याला ट्रीट करतात. मग तुम्हाला दुःख येण्याचं काहीच कारण नाही, तुम्हाला राग येण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे बसा, सायकोलॉजिस्टला जा, भेटा, 2-2, 3-3 तास गप्पा मारा त्यांच्यासोबत, ते वेळ देतात तुम्हाला. संमोहन तज्ज्ञ तुम्हाला वेळ देतात. माझी कन्सल्टेशन 1.5 तास चालते, 2 तास चालते. मी 2 तास बोलतो एका व्यक्तीसोबत आणि 1 to 1 बोलतो. मग त्याच्या सगळ्या जन्मापासूनचा इतिहास काढतो मी आणि मग मी सगळं बघतो की कधीपासून काय काय घडलंय. आणि जेव्हा त्या रूट कॉजमध्ये आपण जातो, तर रूट कॉजला आपण रिप्रोग्राम करतो, तो काढून टाकतो, तो माणूस आनंदाने जातो क्लिनिकच्या बाहेर. वाह. विदिन 1.5 hour. हां, फर्स्ट सिटिंगमध्ये. वाह. त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसतं ना तुम्हाला. हो, झोपून पाया पडलेले लोक आहेत आमच्याकडे. 70 वर्षाचे आजोबा सरकारी नोकरी फक्त याच्यासाठी सोडली होती की ते काहीतरी लिहत होते ऍप्लिकेशन वगैरे, तर ते मॅनेजर म्हटलं की किती घाणेरडं अक्षर आहे तुझं. त्यांच्या यंग एजमध्ये जेव्हा ते जस्ट सरकारी नोकरीला लागले होते, तर त्यांना एक ट्रॉमा बसला त्या बोलण्याचा. तो ट्रॉमा बसल्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडून दिली. बरं. आणि त्यांच्या मनात एकच उद्दिष्ट की माझं अक्षर मला चांगलं सुधारवायचं आहे. आणि मला जी त्यांच्या मनात भीती बसली, तुम्ही त्यांच्या बाजूला बसून, कोणाच्याही बाजूला बसून ते लिहिताना हात कापायचे, थर कापायचे, ते लिहिता येत नव्हतं त्यांना. त्यांचं 2-3 सिटिंग मध्ये मी तो ट्रॉमाच काढून टाकला. ते म्हणाले सर तेव्हा भेटले असते, म्हटलं तेव्हा माझा जन्मच नव्हता. आयुष्य व्हायला गेलं ना व्यक्तीचं. म्हणजे जर हे ते ट्रीटमेंट त्याला तेव्हा माहीत असतं तर कदाचित तुम्ही नव्हते पण कोणीतरी असणार ना. हा, आता तुम्ही तर गोव्याचं एक्झाम्पल जे आता दिलं आम्हाला तर आता माहित झालं. आता मी परत पिक्चर बघणार आणि ते शोधणार. पण सांगायचा मुद्दा काय, तुम्ही नव्हते पण त्यांना तेव्हाच जर कोणी असं काही असतं तर आयुष्य त्या माणसाचं व्हायला गेलं. 100%. आणि तो ट्रॉमा त्यांचा मी माझ्या क्लिनिकमध्येच बसवायचो त्यांना, म्हणायचो ठीक आहे बसा इकडे. आणि जे पेशंट बसायचे वेटिंगमध्ये त्यांच्या बाजूला बसून लिहायला, अजिबात हात कापत नव्हता, काय होत नव्हतं. ते म्हणाले तुम्ही बरोबर पकडलं माझा काय प्रॉब्लेम आहे. 3ऱ्या का 4थ्या सेटिंगला ते आले, 2017ची केस आहे. ते आजोबा मला फार वाईट वाटलं, अरे म्हणलं असं करू नका. तर ते म्हणाले नाही, तुम्ही ती व्यक्ती आहे ज्याने माझा हा प्रॉब्लेमच घालवला. खरोखर देव आहे तुम्ही त्यांच्यासाठी. म्हणजे आणि ते मग असं काही घडलं की आम्हाला अजून इन्स्पिरेशन मिळतं की अरे आपल्याला अजून काम करायचंय. तुमची फार नीड आहे सर. इव्हन आताची चर्चा मी तुमची म्हणजे ऐकतोय मी पण, तर खूप गरज आहे समाजाला. माझ्याकडे मी फायनान्समध्ये काम करतो, खूप सारे लोक स्ट्रेस टेन्शन घेऊनच येतात. आता मी त्यांना टेक्निकल सोल्युशन्स देतो, पण त्यांचं स्ट्रेस टेन्शन ते तसंच राहतं. जोपर्यंत टेक्निकल वर्क करणार, ते रिझल्ट येणार, तोपर्यंत ते तसंच आहे. तोपर्यंत ते स्वतःला खूप डॅमेज करतात. सो खूप गरज आहे असं मला वाटतं सोसायटीला, लोकांना तुमच्या याची. अजून एक प्रश्न मला विचारायचं, तुम्ही असं सांगितलं की सायकोलॉजी जी डॉक्टर अभ्यास करतात ऑनवर्ड त्यांना तुम्ही ट्रेनिंग देता. तर तुमची काही इन्स्टिट्यूट आहे, त्याचं नाव काय? IICH, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल हिप्नॉसिस. त्याच्याबद्दल थोडंसं माहिती सांगा. आणि काय प्रकारचं ट्रेनिंग आपण त्याच्यामध्ये 100 तासांचं प्रशिक्षण देतो, ज्यांचं सायकोलॉजी कम्प्लीट झालं, BA झालं असेल किंवा MA झालं असेल. मग त्यांना 1 वर्षाचं ट्रेनिंग असतं. आपण ऍडव्हान्स मेथड शिकवतो की कुठलाही आजार, मानसिक आजार, मनोशारीरिक आजार हा औषधांशिवाय त्याला ट्रीटमेंट कशी द्यायची. आणि ते 4-5 सेटिंगमध्ये रिझल्ट येतो. त्यामुळे ते पेशंट पण शॉक, डॉक्टर पण शॉक की हे कसं काय होत आहे. बट होत आहे. आता जे आम्ही अनुभवलं आहे आणि पॉवर ऑफ युअर ब्रेन की काय होऊ शकतं
तर ते असं आहे की तुम्ही 100 तासांचं त्या ट्रेनिंगमध्ये मी शिकवतो की तुम्ही कसं करता. आणि बेसिक कोर्स पण आहेत ज्यांच्यासाठी, ज्यांना हे सगळं नाही करायचं आहे, त्यांना स्वतःचा तणाव घालवायचा आहे, त्यांच्यासाठी बेसिक कोर्स तो फ्रीमध्ये शिकवतो मी, त्याचा काही चार्ज घेतच नाही. ओके. कारण माझं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये कमीत कमी रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत त्या प्रोग्रामचे, अवेलेबल आहेत. हो, अवेलेबल. रेकॉर्डेड व्हिडिओ आपण टाकू शकतो, रेकॉर्डेड अवेलेबल, मी लिंक देईल त्याची, ते पण टाकू शकतो. किंवा तुमचंच काही आहे का हब वगैरे? हो 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 हो, माझे ऑडिओज आहेत रेकॉर्डेड, ते आपण डेली ऐकलं तरी तुम्हाला कुठल्याही टेन्शन. कुठे भेटतील ते? युट्यूबलाच आहेत. युट्यूब फ्रीमध्ये अवेलेबल चॅनल. अजय ससाने युट्यूब चॅनलला गेले. अजय ससानी युट्यूब चॅनलवरती जा. ज्या लोकांना स्वतः थोडंफार संमोहनशास्त्र शिकून स्वतः स्ट्रेस टेन्शन कमी करायचं आहे, अशा लोकांनी डेफिनेटली फ्री जो कंटेंट आहे त्याचा तरी बेनिफिट नक्कीच घेतला पाहिजे असं मला वाटतं. अजय ससाने यूट्यूब चॅनल. दुसरा प्रश्न असा आहे सर, सायकोलॉजीबद्दल बरंचसं बोललो आहे, आपला पॉडकास्ट पण मोठा होतो आहे. मला तुम्हाला पर्सनल लाईफमध्ये यायचं आहे की आज एवढं सगळं तुम्ही लोकांना स्ट्रेस टेन्शनमधून बाहेर काढताय किंवा खूप साऱ्या लोकांनी आत्महत्या करायच्या परिस्थितीतून पण तुम्ही त्यांना सर्व्हाइव्ह केलेलं आहे. तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग झाले की जिथे तुम्हाला वाटलं की यार बस संपूर्ण आलं इथपर्यंत? कधी काय? म्हणजे काही सिच्युएशन झाल्या होत्या, तर त्या अशा फायनान्शियल लेवलला होत्या, तर तिथे असं वाटलं होतं की आता एंड ऑफ द लाईफ आहे ना, असं वाटलं की आता संपला आपला दिवस वगैरे. पण तेव्हा आपण म्हणूया की मला थोडंसं, मी फिलॉसॉफीला पण फॉलो करतो, तर ती फिलॉसॉफी अशी होती की शांत राहायचं जेव्हा तुमचं काही वाईट काळ असो, कितीही वाईट, असं वाटलं की सगळे दरवाजे बंद झालेत, तेव्हा काही करायचं नाही, ती वेळ जाऊ द्यायची, गप्प बसायचं, पण त्या टाईममधून जायचं, त्या वेळेपासून पाळायचं. तेव्हा पॉझिटिव्ह विचार करू नका, मोटिवेशन तसलं का, अजून टेन्शन वाढतं मोटिवेशन. जेव्हा तुम्ही निगेटिव्ह फेजमध्ये असताना तेव्हा मोटिवेशनच्या भानगडीत नका पडू. ओके. बिकॉज आपण तेव्हा मायनसमध्ये असतो आणि आपण प्लस इमोशनला फील करायचा प्रयत्न करतोय. तर मी बोलतोय की त्या मायनसला पूर्ण न्याय द्या 100%. मी डिप्रेस आहे तर येस मी डिप्रेस आहे, माझ्यासमोर रस्ता नाहीये, येस माझ्यासमोर रस्ता नाहीये, त्या अवस्थेचा अनुभव घ्या. ओके. त्या अवस्थेत राहा. आणि मी ते केलं की त्या फेजमध्ये मी राहिलो 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 आणि मग तो वेळ निघून जातो. एकच की आहे की शांत राहणे, संयम ठेवणे, एकदम शांत राहायचं. काय तुम्हाला वाटतंय ना सगळे दरवाजे बंद झालेत, काही मार्ग नाही, सगळं ब्लॉक झालं, अंधार दिसतोय पुढे, नाही. उद्या ह्याच प्रसंगाची एक मोटिवेशनल स्टोरी बनवून तुम्ही सांगणार लोकांना की त्याच्यामधून मी निघालो कशामुळे, शांत राहून. की नाही ना, तुमच्याकडे हातबल आहे ना, तुम्ही शांत राहा. लोक काय करणार आहेत बाबा, लोक 4 लोकांना शिवाय देणार आहेत, खा शिवाय, काही प्रॉब्लेम नाही. तो एक अनुभव घ्या. बरं. तुम्हाला तुमच्या घरातले म्हणतील अरे काय तू नोकरीला नाही, धंद्याला नाही, काय नाही, एवढं हे करून बसलाय, असं तसं. ऐका, सगळं ऐका, सगळे प्रॉब्लेम ऐका, सगळं करा, त्या फेजमधून जा. बिकॉज माणसाच्या जीवनामध्ये जितका कठीण प्रसंग येतो ना, तोच त्याचा लाईफ चेंज करू शकतो. म्हणजे लाईफचा बघा, ज्या माणसाला सगळ्यात चांगलं घडत जातं ना, त्याची फारशी ग्रोथ नाही होत. म्हणजे माझे मोटिवेटर माझे प्रॉब्लेम नाहीत नेहमी. म्हणजे माझा प्रॉब्लेम हमेशाच गिफ्ट घेऊन येतो असं म्हणायचं तुम्हाला? येस. म्हणजे माझा लाईफचा ग्राफ असा आहे की हा एक प्रॉब्लेम होता, हा आला, हा प्रॉब्लेम मधून सोल्युशन काढण्यामध्ये माझा इथे गेलो मी असं. ओके. त्यानंतर हा एक प्रॉब्लेम आला, मग इथून मी परत इकडे गेलो, हा प्रॉब्लेम आला, इथून मी इकडे गेलो. हे नसते आले तर मी इथे नसतो, या चेअरवर बसलो नसतो. ग्रेट. ते आले पाहिजेत, ते नसते आले तर आज इथे नसतो, तुमच्या समोर बसलो नसतो. ग्रेट. त्या माझ्या प्रॉब्लेमनेच मला आणि एक नियम आहे या जगाचा, जीवनाचा एक नियम आहे, लॉ ऑफ इम्परमनन्स. म्हणजे काय, सगळ्या गोष्टी बदलतात. त्यामुळे हा पण टाइम जाणार तुमचा, बदल इज परमनंट. हा, हे जे तुमचा फेज आहे ना लाईफचा निगेटिव्ह, हा बदलणार आहे. कसं, ब्रह्मांडाची निर्मिती झाली ना तेव्हापासून ब्रह्मांड बदलत आहे, सगळ्या गोष्टी बदलत आहेत, गोष्टी बदलत आहेत. बदल हा एकमेव गोष्ट अशी जी कॉन्स्टंटली चालत आहे. बरोबर. मग आज वाईट काळ आहे ना, त्रासदायक आहे ना, माझ्यासाठी मला तो सल्ला होता की हे मी स्वतःला बोलायचं की गोष्टी बदलतात आणि त्या बदलल्या. आणि मी बोलायचं की अशा प्रसंगात त्यामुळे बाहेर निघाले तुम्ही. आणि शांत राहायचं. मी शांत राहिलो, एकदम शांत.
कोणी म्हटलं, कोणी तुम्हाला 2-4 शिवाय जरी दिल्या त्या प्रसंगामध्ये, तुम्ही त्या परिस्थितीला अनुभवा ना. जितकं तुमचं जखमा होतील, जितका त्रास होईल, तुमचं पेन होईल, त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यामधून जाल तुम्ही, त्या जखमा भरतील, तो त्रास तुम्ही सहन कराल, त्यानंतर होते ग्रोथ. ओके. म्हणजे काय तर भविष्यामध्ये याच्यापेक्षाही मोठ्या प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद तुमच्याकडे येते. अर्थात. कारण खूप मोठं पेन तुम्ही बेअर केलेलं आहे ना, ट्रॉमा. जर माझ्या लाईफमध्ये आतापर्यंत जे असे एपिसोड आले आहेत मोठे मोठे है ना, त्यांनीच तर मला केपेबल बनवलं ना इथपर्यंत येण्यासाठी. मग मी आभारी आहे त्या प्रॉब्लेम्सचा, की त्यांनी मला इथपर्यंत आणलं. माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम नसते तर मी आळशी माणूस आहे. मग मी आपला टीव्ही बघत बसलो असतो है ना, मी कम्फर्ट झोन मध्ये राहिलो असतो. माझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढलं माझ्या प्रॉब्लेम्सने. त्यामुळे मी ग्रॅटिट्यूड देतो माझ्या प्रॉब्लेम्सला नेहमी. आणि जेव्हा जेव्हा लाईफमध्ये प्रॉब्लेम आले आहेत, मी असा बाउन्स बॅक घेतलाय की मी 100 पट पुढे आलेलो आहे. ग्रेट. मी आत्तापर्यंत जेवढं काही सक्सेसफुल लोकांशी बोललो, त्या लोकांनी हेच वाक्य मला सांगितलं की जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम आले तेव्हा मी डबल स्पीडनी वरती गेलो किंवा काही पटीने ग्रोथ केली. प्रॉब्लेम हे वरदान आहेत असं म्हणायचं. 100%. नो प्रॉब्लेम नो ग्रोथ. 100%. नो पेन नो गेन. 100%. खरं आहे ते वाक्य. ग्रेट ग्रेट ग्रेट. तुमची अशी काही लोक ज्यांच्यामुळे तुम्ही आज इथं आहेत असं तुम्हाला वाटतं? माझी आई मीला. आई तर नो डाऊट अबाउट दॅट. ती म्हणजे ती म्हटलं तरी मला हे होऊन जाईल की इमोशनल होतं मी तिच्यासाठी. बिकॉज ती सर्वस्व आहे. ती माझी पहिली मोटिवेटर. दुसरे माझे गुरु खूप 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 म्हणजे खूप त्यांनी माझ्या प्रगतीमध्ये खूप मोठा हात आहे. डॉक्टर सुकुमार मुंजे म्हणून आहे. खूप अमेझिंग पर्सनॅलिटी आहे. त्या माणसाला एकदा तरी भेटावं अशी व्यक्ती आहे. आणि त्या माणसाने मला घडवलं खऱ्या अर्थाने. ते माझे गुरु खऱ्या अर्थाने डॉक्टर सुकुमार मुंजे. त्यानंतर तिसरे आहेत छत्रपती शिवाजी महाराज. बिकॉज मी त्यांचे लेक्चर सतत ऐकत असतो. आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये त्या माणसाचं असं होतं की 12 अमावस्येने गरडा घातलाय तरी तो माणूस घाबरत नव्हता. त्यांच्या आयुष्यामध्ये असं होतं की सगळ्या बाजूने दरवाजे बंद आहेत, पण ते त्याच्यामधून पण मार्ग काढत होते. आणि त्यांचा इतिहास मी जरा वाचतो चांगला. म्हणजे जे रेफरन्सेस, ओरिजिनल रेफरन्सेस आहेत, जे काही आपल्याला शिकवलं जातं, त्याच्यामध्ये अजून डीपमध्ये गेल्यावर कळतं शिवाजी महाराज काय गोष्ट होती. मग त्यांचं खरंच तो एक मला मोटिवेटर आहे ते खूप मोठे. आणि मग पुढे आहेत आपले बाबासाहेब आंबेडकर. ग्रेट ग्रेट. शून्यातून विश्व उभा केला. हे 3-4 लोक आहेत ज्यांना मी सतत वाचत राहतो, ऐकत राहतो. आणि त्यांना बघून वाटतं की खरंच यार आहेत. म्हणजे आपण तुम्ही जेव्हा आता बोलताय तेव्हा माझ्या डोळ्यासमोर येतं की आग्र्यातून सुटका, एवढा खुंकार, म्हणजे काहीच मार्ग नाहीये. तुम्ही शत्रूच्या पूर्ण ताब्यात आहात. नथिंग, कोणतीच गोष्ट तुमच्या हातात नाहीये, तरी पण काम कूल राहून दिवस काढून एक दिवस सुटका करून घेणं, किंवा पुरंदरचा वेडा असेल, व्हॉटएव्हर. आग्र्यामध्ये तर असे इंटरेस्टिंग गोष्ट शिवाजी महाराजांनी केली होती की जे पहिल्या आठवड्यात सगळे बोलत होते की याला मारून टाका, हा भूमी आहे, याला मारून टाका. 8 दिवसानंतर सगळेच्या सगळे शिवाजी महाराजांच्या फेवरमध्ये बोलत होते. इव्हन औरंगजेबाची जी बहीण होती ती सुद्धा बोलत होती की अरे हा चांगला माणूस आहे, याला मारून. अशा लेवलचे त्यांनी ते कसं काय पॉसिबल आहे? शत्रूच्या घरात जाऊन तुम्ही त्यांच्याच माणसं आपल्या फेवरमध्ये घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण तुम्ही विषय काढला की त्यांच्या एवढी संकट तर आपल्यावरती नक्कीच नाही आहेत. त्यांचं जे काही मी थोडंफार जे मला माहिती आहे की ते शिकायला गेले तेव्हा इकडं मुलगा वारला किंवा व्हॉटएव्हर कितीतरी गोष्टी, किती कठीण प्रसंग होते. आणि त्यातनं त्यांनी न हारता न डगमगता ते जे उभा राहिले आणि ते रिअल हिरन, ते इन्स्पिरेशन ज्या व्यक्तीचे असतील तर व्यक्ती नक्कीच अजय असू शकतो नावानी आणि रिअल लाईफ मध्ये पण असं वाटतं. येस येस. तुमच्या सफलतेचं काय राज आहे असं तुम्हाला वाटतं की यार कोणत्या अशी गोष्ट ज्याच्यामुळे यू आर सक्सेसफुल राईट नाउ? एकमेव रिझन आहे पुस्तक वाचणे, वाचन. वा. दुसरा माझा कोणी म्हणूया की हे नाही आहे. माझे मित्र खूप कमी आहेत. 2-3 मित्र आहेत माझ्या लाईफमध्ये. ते माझ्या जन्मापासून आतापर्यंत तेच आहेत. माझे 3च मित्र आहेत. शेखर, सोहेल असे 2-3 मित्र आहेत. तेच लोक आहेत माझ्या. बाकी लाईफमध्ये लिमिटेड ठेवलं आहे. मग माझे मित्र कोण? माझे मित्र पुस्तकं. मी फक्त पुस्तकं वाचत असतो. मी ॲडिक्टेड आहे बुक्सला. माझ्याकडे खूप मोठं कलेक्शन आहे पुस्तकांचं. 3-3.5 हजार पुस्तकांचं कलेक्शन आहे. मी वाचत. प्रेक्षकांना काही पुस्तकांची 4-5 पुस्तकांची नावं सांगाल जे त्यांनी वाचली पाहिजेत? मेडिटेशनसाठी, जीवनात शांतता समाधान राहण्यासाठी द पॉवर ऑफ नाव.
द पॉवर ऑफ नाव वाचा, 100% वाचा. दुसरं मी म्हणेन पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. बेसिक पुस्तक आहे पण वाचा. जोसेफ मर्फी वाचा, खरंच चांगलं पुस्तक आहे. अजून एक खूप 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 लाईफ चेंजिंग बुक आहे, लुईस हेच यू कॅन हील युअर लाईफ. अमेझिंग बुक आहे. त्याच्या डेप्थमध्ये जा, तुम्ही वाचा, तुम्ही हैराण होऊन जाल. तुम्हाला कळेल की तुमच्या लाईफमध्ये काय गडबडी चालू आहेत. चौथं पुस्तक म्हणेल मी द मॅजिक, रॉन्डा बर्नचं. 28 दिवसांची प्रॅक्टिस आहे ग्रॅटिट्यूडची. अमेझिंग अमेझिंग, ती वाचा. परत अजून मग थोडंसं अजून तुम्हाला डीपमध्ये जायचं असेल तर मग एकार्ट टोललाच वाचावं. कोणतं? एकार्ट टोल, जे पॉवर ऑफ नावचे ऑथर आहेत. त्यांचं स्टिलनेस स्पीक्स म्हणून एक पुस्तक आहे. ओके. खूप डीपमध्ये जातं. अजून जायचं तर द अनथ्रेटेड सोल बाय मायकल सिंगर. खूप डीपमध्ये जातं की ते डिरेक्टली तुमचं तुम्ही आहे, तुमचं मन आहे, तर डिरेक्टली त्याच्यामध्ये कसं डिस्टिंग्विश करायचं की मी आणि माझं बोलणारं मन याच्यामध्ये भेद कसा निर्माण करायचा, आणि जीवनामध्ये जे चॅलेंजेस येतात त्याला शांत राहणं कसं. आणि यशस्वी होण्यासाठी खरंच एक सुंदर पुस्तक आहे, द सक्सेस प्रिन्सिपल्स. 64 प्रिन्सिपल आहेत त्या पुस्तकामध्ये. मी 2010ला वाचलं होतं ते पुस्तक. जॅक कॅनफिल्ड. बरं, हा माणूस फक्त बोलत नाही तर त्याने ते मिळवलेलं सक्सेस आहे. त्यांचं न्यूयॉर्क टाइम्स जे असतं बेस्ट सेलर, 24 आठवडे तो सगळ्यात हायेस्ट सेलर राहिलेलं आहे. त्याचं पुस्तक नंबर 1ला राहिलेलं आहे, जॅक कॅनफिल्ड. तर त्या व्यक्तीला वाचावं. खरंच 64 प्रिन्सिपल आहेत आणि ते प्रिन्सिपल आपल्या जीवनामध्ये लागू करता येतात. त्याच्यातले काही प्रिन्सिपल मी वापरले आहेत. म्हणजे त्यातले एक साधा नियम असा आहे की यशस्वी होणाऱ्या व्यक्तीने ते वाचावं. त्यात एक असं सिंपल आहे की आस्किंग प्रिन्सिपल आहे. म्हणजे ते आता थोडासा वेगळ्या पद्धतीने जाईल, बट मी सांगतो तुम्हाला की एक मुलगा आहे, एक कॉलेजचा मुलगा आहे, एक मुलगी आहे, आणि हे साधारण कॉलेजच्या नंतर एक 40 मध्ये भेटतात. तर तो मुलगा म्हणतो, तुला माहिती आहे का, मला तू खूप आवडायची. तर ती म्हणते, तू मला विचारलं का नाही. तो म्हटलं की नाही, तू खूप सुंदर होती ना, मला वाटलं की तू मला नाही म्हणशील. अरे पण मला पण तो आवडायचा. पण काय झालं, त्याने विचारलं नाही. आस्किंग हे प्रिन्सिपल आहे आस्किंगचं, की जर ते विचारलं असतं तर कदाचित त्याच्यासोबत लग्न झालं असतं. तर है ना. किंवा एक ऍड होती बघा, त्या आय थिंक कोणाचे ते वोडाफोनचे का कोणाची तरी ऍड होती. तर एक गाडी जात असते आणि कोणीतरी रॉयल असा ब्रिटन असं कोणीतरी मोठा गेस्ट चाललेला असतो असा, आणि सगळी गर्दी असते लोकांना. आणि तिथे एक माणूस येतो आणि असं विचारतो, लिफ्ट, मला लिफ्ट देणार का तुम्ही. तर तो म्हणतो ये. ते आहे की पूछने में क्या जाता है. बरोबर. एकतर होईल, नाही झालं तर नाही, तर नाहीये. तर हा प्रिन्सिपल मी खूप वापरला. आणि खरंच ज्यांना सक्सेसफुल व्हायचं ना, त्यांनी हा आस्किंग प्रिन्सिपलवर काम करायला पाहिजे. विचारून बघा, येस किंवा नोचं आन्सर भेटतं. पण जर येस भेटलं तर काय कराल. मला तुमची गाडी पाहिजे, माझ्याकडे गाडी नाहीये. तुम्ही हो म्हटलात तर गाडी असेल. येस. आणि जर नाही म्हटलात तर पहिली गाडी नव्हती, आता पण नसणार. नथिंग टू लूज. नथिंग टू लूज. विचारण्यात काहीच लूज करण्यासारखं नाही आहे. फंटास्टिक. द सक्सेस प्रिन्सिपल डेफिनेटली वाचा, खूप छान पुस्तक. ग्रेट 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 ग्रेट. ऑडियन्सला काय संदेश द्याल. मी म्हणेन की मानसिक आरोग्य जपा स्वतःचं. औषध गोळ्यावर डिपेंड नका राहू. कारण आजचा काळ असा आहे की तुम्ही हिप्नोटाईज झालेला आहात ऑलरेडी, थ्रू मीडिया, थ्रू अदर थिंग्स. स्वतःची काळजी घेण्याच्या 2 गोष्टी सांगतो. 12 मिनटं मेडिटेशन करा. कसं करायचं, सिम्पल आहे. नाकामध्ये जो श्वास आपला येतो जातो, तो श्वास नाकामध्ये कुठे स्पर्श करतो हेच करा. त्याचं ऑब्झर्वेशन करा, डोळे बंद करून दिवसातून एकदा. हे केलं तरी खूप झालं. दिवसातून एकदा 2दा 20 खोल श्वास घेणे आणि सोडणे हे करणं आवश्यक आहे. कारण त्याने आपला तणावाची जी सिस्टम आहे बॉडीमधली, ती पूर्ण बॉडीची केमिस्ट्री चेंज होते. जो तुमचा स्ट्रेस लेवल वाढलाय, जो कॉर्टिसॉल मगाशी मी म्हटलं वाढलाय, तो एकदम बॅलन्स होतो. एकाच वेळेला सकाळी सकाळी 20 करून घेऊन टाकलं चालतील का. मल्टिपल टाइम्स करा, कारण दिवसभरात मल्टिपल स्ट्रेस येतो. तर मग तुम्ही 20 श्वास घेतले सकाळी, दुपारी घेतले, कारण दुपारपर्यंत तणावाचं लेवल वाढलेलं असतं. मग तुम्ही संध्याकाळी केलं. तसं दिवसातून 3 वेळा तुम्ही 60 श्वास घेतले. तुम्ही कुठेही करू शकता, घरात, वर्कप्लेसमध्ये, हा ना. आणि ते केल्यानंतर तुमच्या तणावामध्ये खूप ड्रास्टिक चेंज घडतो. मेडिटेशन करा, श्वासाचं निरीक्षण आणि शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या संवेदनांचं निरीक्षण करा. हे केलं तर खूप मजा येऊन जाईल. 2 महिने करा.
आणि तुम्ही बघाल की बिफोर अँड आफ्टरमध्ये स्ट्रेसमध्ये सिग्निफिकंट चेंज झाला आहे. मानसिक आरोग्याला हलक्यात घेऊ नका. ग्रेट. सर, तुम्हाला भेटायचं असेल किंवा तुमच्याशी संपर्क करायचा असेल, तुमचे सिटिंग्स घ्यायचे असतील तर ते कसं पॉसिबल होईल आम्हाला? आपलं ऑनलाईन काउन्सिलिंग आपण प्रोव्हाइड करतो, ऑनलाईन थेरपी आपण प्रोव्हाइड करतो है ना, आणि आपण इन क्लिनिक पण आपण प्रॅक्टिस देतो, ज्याच्यामध्ये मग वैयक्तिक मला भेटायचं असेल तर मग वाशीमध्ये माझं इन्स्टिट्यूट आहे IICH, तिथे येऊन मला वैयक्तिक भेटू शकता, थेरपी घेऊ शकता. तुमचा नंबर डिस्प्ले केला तर चालेल? येस येस येस. ठीक आहे. तो तुमची चर्चा तर सर ही एंडलेस आहे. म्हणजे मला असं वाटतं की हे मी आत्तापर्यंत जे काही पॉडकास्ट घेतले खूपच छान होते. त्यापैकी एक सुंदर पॉडकास्ट मी आज तुमच्याबरोबर घेतला आणि अजून ही चर्चा अशीच चालावी असं मला तरी मनापासून वाटतं आहे. भविष्यात मी पण तुमचं काय म्हणतात ट्रीटमेंट घेण्याचा विचार करतो आहे. टेन्शन कधी कधी होते त्यासाठी. सो डेफिनेटली आपलं पुढेही कंटिन्यू. तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे 3-4 मित्र आहेत, एक मित्र मलाही ॲड करावे अशी अपेक्षा आहे. सो आज तुम्ही इथं आलात आणि एवढं सगळं मार्गदर्शन केलं मुलाचं, तर त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद करेल. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट मला ही सांगायच्या मित्रांनो, जी व्यक्ती एका छोट्याशा 10x10च्या स्लम एरियातनं सुरुवात करते, आई, भाऊ, लहान भाऊ, आणि एवढं सगळं स्ट्रगल, एवढे वाईट प्रसंग, त्यांच्या बोलण्यातून हेच जाणवतं, समजतं की त्यांचे अर्धे मित्र आज नाही आहेत. 32 वय आहे त्यांचं, सरांचं, अजय सरांचं, आणि अर्धे मित्र एरोडा जेलला कुठल्या जेलला आहेत आणि 2-3 मित्र त्यांच्या बरोबर आहेत. या सगळ्या वातावरणातून वाचन, पुस्तकाचं वाचन करून ते घडलेत. त्यांच्या सफलतेचं सिक्रेट ते म्हणतात वाचन. आणि आज त्यांनी 10,000 लोकांना हेल्प केली आहे अंधारातून प्रकाशात येण्यासाठी. तर मला वाटतं असा रिअल हिरो रिअलमध्ये कोणाला तरी भेटतो, तो आपल्याला भेटलेला आहे. त्याच्यापासून इन्स्पायर नक्की व्हा. तुमच्या आयुष्यातल्या स्ट्रेस टेन्शनसाठी अजय सरांशी नक्की संपर्क करा. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.